सर्वांना जय शिवराय. आज आपल्याला मी घेऊन आलो आहे शिवनेरी किल्ल्यावर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. असं हे पवित्र आणि महाराष्ट्रासाठी देशासाठी सन्मानाची जागा असलेलं हे ठिकाण. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील जुन्नर या शहरापासून अगदी जवळच अतिशय उंच अशा नाणेघाट डोंगररांगेतील उंच डोंगरावर हा शिवनेरी किल्ला आहे. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. याच किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. हा उंच असा डोंगरात असलेला डोंगरावर असलेला हा किल्ला त्रिकोणी आकाराचा हा किल्ला आहे. किल्ला चढायला चालू केल्यानंतर काही अंतर चालून गेलं की लगेच शिवाई मातेचं पुरातन मंदिर आहे. हे खूप प्राचीन आहे. या ठिकाणी शिवाई देवीची मूर्ती आपल्याला दिसते. अगदी शांत आणि रम्य वातावरणात हे मंदिर पाहायला आपल्याला मिळतं. बरेचसे दरवाजे ओलांडून गेल्यानंतर किल्ला चढत असताना 400-500 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. किल्ला चढल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याचे कोरलेले हौद असल्यासारखे दिसतात. मग ते खंदकसुद्धा असू शकतात. सध्या हे खंदक लोखंडी जाळ्यांनी झाकलेले आपल्याला दिसून येत असतात. असे अनेक दरवाजे ओलांडत आपल्याला जावं लागतं. 5 ते 7 दरवाजे अशा प्रकारचे आपल्याला ओलांडून जावं लागतं. त्यानंतर सपाट भाग लागत असतो. अशी झाडी या ठिकाणी असल्यामुळं वातावरण प्रसन्न आणि सुंदर दिसतं. असे खंदकासारखे हौदासारखं जुने खडकामध्ये कोरलेले हे खंदक किंवा हौद आपल्याला दिसतात. सध्या असे जाळीने झाकलेले आहेत. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पुढं चालत जातो आणि बाजूला उत्तरेकडे पाहिले तर एक डोंगर दऱ्या दिसतात. हिरवीगार शेती दिसते. कारण इथे एक मोठा तलाव, पाण्यानं भरलेला मोठा तलावसुद्धा दिसून येतो. आणि वरती आत्ता सध्या किल्ल्याची डागडुजी चालू आहे. त्यासाठी लागणारं बांधकाम साहित्यसुद्धा एका साध्या रोपवेनं वरती चढवताना आपल्याला दिसून आलं या ठिकाणी. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, पशु पक्षी यांच्या वेगवेगळ्या जाती, वन्य प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती, फुलपाखरांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास करणारे अभ्यासक मंडळी आणि पर्यटक या ठिकाणी भरपूर प्रमाणात येताना दिसत असतात. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय अनेक ठिकाणी केलेली दिसून येते. आपण जेव्हा चालत सपाट भागावरती जातो त्यावेळेस इथं जुनी बांधकामं पुढं दिसून येतात. त्यात छत्रपती आणि जिजाऊंचा पुतळा असलेलं एक बांधकाम दिसून येतं. आणि त्या बांधकामापासून आपण परत दक्षिणेकडे जात असताना आपल्याला इथं हेलिपॅड तयार केलेलीची एक जागा दिसून येते. आणि पुढं मस्जिदीसारखं एक बांधकाम दिसतं. आणि पलीकडे छत्रपतींच्या जन्मस्थळाची इमारतही आपल्याला दुरून पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पहा उजव्या बाजूला आपल्याला दिसते इथं हेलिपॅडसुद्धा काही दिवसांपूर्वी तयार केलेला असावं. ही जुनी बांधकामं अर्धवट पडलेली आहेत. आणि या ठिकाणी शेकडो हजारो पर्यटक रोज शिवप्रेमी पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. आणि हीच ती जागा, हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी जगाला आपल्या कर्तृत्वाने भुरळ पाडली अशा स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. बोर्ड पण या ठिकाणी इमारतीवर ठळक दिसून येतो. अख्ख्या जगाला ज्यांनी युद्धनीतीचं तंत्र दिलं अशा लोककल्याणकारी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर
समोर दिसणारा हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि पाळणाही या ठिकाणी आपल्याला दिसतो. हेच ते मुख्य ठिकाण ज्या ठिकाणी छत्रपतींचा जन्म झाला आणि इथंच त्यांचं बालपण गेलं असा हा परिसर. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेली ही माती आणि हे ठिकाण पाहण्यासाठी अनेक शिवप्रेमी या ठिकाणी गर्दी करत असतात. मराठा सरसेनापती श्री शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई या आईवडिलांसोबतच प्रशासक दादोजी कोंडदेव यांनी लहानपणी छत्रपतींचे पालन पोषण शिक्षण केले, संस्कार दिले आणि पुढे 6 जून 1674 रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. असं हे पवित्र ठिकाण शिवनेरी किल्ला.